कार्यकर्त्याला माझी परत एकदा नम्र विनंती आहे की भीमाशंकरकरता जो काही त्याग करावा लागेल तो करा, त्याच्याकरता कुठली माघार घेऊ नका, एवढीच विनंती मला तुम्हाला या निमित्तानं करायची. कारण ती आपली अस्मिता आहे, तो आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि खेड तालुक्याचं ते वैभव आहे, ते वैभव राखण्याकरता आणि खेड तालुक्याच्या खाली आंबेगावचं शेपूट लावून न देण्याकरता तुम्हाला जे जे करता येईल ते करा. आणि ज्या तालुक्याच्या आमदारानं त्यांना संमती दिली, तालुक्यातल्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की हा किती निर्बुद्ध आहे, बालिश आहे, की तालुक्याच्या अस्मितेचा विषय बाजूला सोडून केवळ एखादा आपल्याला चांगला म्हणला म्हणून सगळं सोडून त्याच्या मागे लागायचं आणि तो म्हणेल तसं वागायचं, हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये हे असं बालिश बाळ तुम्हाला घरी पाठवायचं आहे, त्याच्याकरता आजपासून कामाला लागा आणि त्याची सुरुवात मदर यादीपासून याची जाणीव आपल्या सगळ्यांना